दुसरा एक विषय होतो ज्यावेळेस ठाकरे ज्यावेळेस आले ज्यावेळेस ठाकरे म्हणजे शिवसेना ज्यावेळेस निर्माण झाली थोडं पुढे शिवसेना ज्यावेळेस निर्माण झाली त्यावेळेस बंगाली का कोणते ते लोकांचं काहीतरी झालं होतं वाटतं आणि त्यावेळेस ठाकरेंनी एक नारा दिला होता की उठाव लुंगीन बाजाव फुंगी वगैरे राईट साऊथ इंडियन राईट. तर आता जर तसा जर विचार जर केला तर छत्रपतींचं हे आपलं महाराष्ट्र ही मराठ्यांचं महाराष्ट्र किंवा ही भूमी मराठ्यांची आहे. परंतु आता जर विचार केला तर खूप वाईट वाटतं. मराठा लोकसुद्धा धंद्यामध्ये यशस्वी आहे नाही असं काही नाही आहे. पण पुण्यामध्ये जर बघितलं तर पुण्यामध्ये राजस्थानी इतिहास आहे मराठ्यांचा. परंतु आता जर विचार केला तर परमप्रांतीय तर ठीक आहे जाऊ द्या आहे ते. परंतु मनीष मार्केट असेल सहारा मार्केट असेल सर्व राजस्थानी आहे. पुण्याचं मेन मोबाईलचं मार्केट आहे तिथंसुद्धा राजस्थानी आहे. पुण्याचं त्या सोडून अगदी शिक्रापूरसारख्या ठिकाणी मोबाईल होलसेलमध्ये सुद्धा राजस्थानी. आमच्या येवल्यामध्ये सुद्धा राजस्थानीचा सुळसुळाट भरपूर आहे. अतिक्रमण आहे अगदी हार्डवेअरमध्ये असेल मोबाईलमध्ये. पिंपळगाव बसमध्ये पण तेच आहे. सगळे मारवाडी डायरेक्ट बाजारपेठ आहे. आणि नाशिकचं मेन मोबाईलचं मार्केट ते सुद्धा राजस्थानी. म्हणजे एवढं मोठं अतिक्रमण यांचं आहे. मग मराठी काही धंदे करत नाही का मराठी लोक काय कमी आहे का? परंतु एवढं मोठं अतिक्रमण आहे. काय वाटतं तुम्हाला? मराठी माणूस धंदा करतो नाही करत असा विषयच नाही आहे. आता मी कोकणातला आहे. आमच्या कोकणात देखील तिकडे मारवाडी यांचे हार्डवेअरची दुकानं आहेत, भांडीची दुकानं आहेत, आईस्क्रीमची दुकानं आहेत, पेळपुरी पाणीपुरी हे पण त्यांच्या तिकडे चाललं आहे. म्हणजे कोकणात जाऊन माणूस ॲक्च्युली चुकी आपल्या लोकांचीच आहे बघायला गेलं तर. आपण ह्यांच्याशी हिंदी बोलतो आहे त्यांच्या पर्यायी भाषा बोलतो आहे म्हणून ती लोक इथे येऊन राज्य करतात आहे ना. बरोबर. ती लोक भाषेमध्ये हे जर तुम्ही त्यांच्यावर मराठीच बोललात तर त्यांना राहणं कठीण होईल ना. त्या गोष्टी आपणच करतो. आपण कधी मराठी माणसाने कधी कोणाचा भेदभाव केलेला नाही आहे. सगळ्यांनी पोट भरा. पण आता अशी परिस्थिती आली आहे की मराठी माणसाचं पोट भरणं भारी पडलं आहे. अहो विषय घ्या. आता तुम्हाला सांगतो मनीष मार्केट आणि सहारा मार्केट पूर्ण भारत देशाला या ठिकाणून माल सप्लाय होतो. तिथं एक मराठीचं एक माणूस दिसत नाही. उद्योगधंद्यात मराठी नाही असं काही नाही आहे. दुसरी गोष्ट इंग्रज असेच व्यापाराला आले होते आपल्याकडे आणि ते राजकर्ते झाले. मराठी माणूस कुठे आहे? मराठी माणसाला सहकार्य कोणीतरी पुढे येऊन काहीतरी प्रोग्राम राबवायला पाहिजे. मराठी माणसाला ॲक्च्युली इथे स्कोपच देत नाही आहे. कळलं का? आता उद्योगधंद्यामध्ये पण आहे तसंच नोकऱ्यांमध्ये पण तीच परिस्थिती आहे. मराठी माणसानं आणि एखाद्याला कोणाला बोललो अरे तो मराठी माणूस काम करू शकत नाही असं होतं का? मराठी माणूस काम नाही करणार. पोटासाठीच सगळे आलेत ना इथे तुम्ही जन्म तुमचा झाला आहे. इथे तुम्ही सर्वच करताय त्यांना पण तुम्ही प्रॉब्लेम करताय. आजच्या तारखेत मग खूपच हे झालं आहे डोकंफोडी झाली. माझा स्वतःचा अनुभव सांगतो. आता मी एकदम छोट्याशा घरातून येतो. माझी परिस्थिती हालाकीची. मी जवळपास 8 ते 10 दिवसापासून मुंबईत राहतो. 8 ते 10 दिवस आता इथला खर्च वगैरे झेपत नाही. तर मी ट्रेनमध्ये मी छोटासा धंदा करत होतो खर्च काढण्यासाठी. तर या ठिकाणी UP बिहारी भरपूर आहे. आता 800 रुपये रोज राहत होते देणारा. आता ट्रेनमध्ये जर धंदा केला जर पोलिसांनी पकडलं तर 2 ते 2,500 रुपये डायरेक्ट दंड असतो. आपण जाते पकडलं तर आपण बघून घेऊ. परंतु पुढे ट्रेनमध्ये धंदा केल्यानंतर बिलकुल धंदा नाही झाला. तिथं तो भैया आला बॉडी बिडी तो डायरेक्ट मला दमबाजी करायला लागला. तू कसं काय धंदा करू राहिला पैसे निघाल 800 रुपये डायरेक्ट मला धमकी डायरेक्ट मारायला लागला होता तो. म्हणजे एवढी यांची दादागिरी आहे. मग विचार करा मराठी माणसांनी काय करायचं. आता मग मी शांत बसून घेतलं. म्हटलं नाही आपण इथं काही बोलण्यात मजा नाही कारण की आपण आणि तिची तो एकदम धष्टपुष्ट आपण एका झापडीत आपल्याला मी काहीच बोललो नाही त्याला. म्हणजे ट्रेनमध्ये सुद्धा यांचा सुळसुळाट भरपूर आहे. म्हणजे छोट्या धंद्यापासून तर मोठ्यापर्यंत सगळं हेच झाले इकडे. आता UP बिहारचाच विषय आहे तुमचा. इथे मुंबईमध्ये आता इथे पण गाजोबडात पण किती धंदे आहेत बाया लोक. आता काय इथेच राहिलेले आहेत ज्यांचा जन्म झाला आहे त्यांचा इश्यू नाही आहे ॲक्च्युली. ते जन्मच झाला आहे पण एक गेले की 10 जण घेऊन येतात. राज ठाकरे बोलले डायरेक्ट मतदारसंघ त्यांची घेऊन येतात. बरोबर आहे ही गोष्ट. एक जण आला की त्याला बरं पडत घेतात त्याच्याच येऊन इथे राहतात. एका घरात 10-15 राहतात आणि असं धंदे करतात. पण मराठी माणसाला त्याला काय हेच नाही आहे. कळलं का? मराठी माणूस धंदा करायला लागला आहे. आता तर 100% माणूस धंदा करतो. त्याच्यासाठी पण आता आपली BMC आहे. माझा सोयरा आहे निकम म्हणून पिंपळगाव बसवंत जे आहे तुम्हाला माहीत असेल
तिथं राजस्थानचा एवढा सुळसुळ असून तो एकमेव मराठा आहे तिथं, पण सगळ्यांच्यापेक्षा जास्त जोरात त्याचा धंदा चालतो. म्हणजे यशस्वी धंदा करणारे पण आहे, नाही असं काही नाही. धंदा करणारे मराठी आहेत, मराठ्यांची आणले हॉटेल आहेत, मिठाईची दुकानं पण आणली मराठी चालू केल्या मराठ्यांनी. पण ना आपले जे राजकारणी आहेत ना मतासाठी काही करतात. आणि मुंबईत सगळं शिट्टीनं अन्न आहे हॉटेलमध्ये, मराठी कुठं दिसत नाही. पुण्यामध्ये शिट्टी अन्न आहे, सातारा सोलापूर सगळं तिथे मराठी माणूस कुठंच नाही आहे. त्याच्यासाठी कोणतरी एक साहेबांसारखा खरोखर एक नेता होता, पण त्याला त्यावेळेस या लोकांनी सपोर्ट नाही केला. त्यांना सुद्धा त्रास झाला असेल त्यावेळेस, ज्यावेळेस त्यांचे 13 शीट्स या त्यावेळेस मनसेचे निवडून आले होते. नाही, कोणतरी राजकारणी असा पाहिजे की मराठ्यांना सपोर्ट केला पाहिजे, मराठी भूमिपुत्रांना प्राधान्य दिलं पाहिजे, त्यांच्यासाठी काहीतरी विकासासाठी काहीतरी हातभार लावला पाहिजे. मराठी याच्यासाठी केलंच पाहिजे. आता हलाख्याचे दिवस आहेत त्यांचे. बघा आता मराठीचा हा धंद्याचा झाला, मराठी शाळेबद्दल पण विषय आहे. मराठी शाळा आता बंद होत चाललेत, ह्याच्यासाठी पण कोणी केलं पाहिजे ना. मराठी हा आपला संपतच चालला, जवळजवळ ही भाषा संपेल काही दिवसांनी मला वाटतं. हे धंदे करायला आले, राज्य करायला आले, इंग्रजांची परिस्थिती. मी मुंबईत बघतो आता, मी सगळे मतदारसंघ बघतोय, बोरीवली सगळे मुंबई सेंटर सगळं, म्हणजे ते डायरेक्ट म्हणजे काय मराठी कुठं कमी होत चालला एकदम. मराठी माणूस तेच कमी होत चाललाच आहे ना, प्रश्नच येत नाही आहे, ही हकीकतच आहे. कारण की इथे शाळा पण नाही राहिल्यात आता मराठी, कळलं का. इंग्रजी शाळा हा फॅक्ट मेन, म्हणजे नुसतं बोलत नाही आपण, हे मतदान म्हणून बोलत नाही, रिअलिटी रिअल हे खरंच आहे ते. कारण की हल्ली पालक पण तसेच करतात की आपल्या मुलांना इंग्लिश मिडियममध्ये टाकतात आहे. मराठी मिडियममध्ये टाकणारी फार मोजकी माणसं आहेत. असं नाही की त्यांची परिस्थिती नाही. आता आमच्याकडे पण खूप बरेच आहेत. माझा स्वतःचा भाचा आहे, क्लास घेतो, सगळं घेतो, पण त्यांनी स्वतःच्या मुलाला मराठी मिडियममध्ये टाकलं आहे. का, त्याच्याकडे परिस्थिती नाही असं नाही आहे, पण त्याचं म्हणणं आहे की मराठी शिकलं पाहिजे. मराठी शिकून पण माणूस मोठा होतो. बरोबर, माझा मराठी क्वालिटी असली तर 100% होतं. मराठीमधूनच शिकला, इंग्लिश बोलतो, सगळं करतो. असं काय नाही की इंग्लिश मिडियममध्ये गेला की तो मोठा झाला. आता आणि तो आपण शेवटचं आणि व्हिडिओ संपू आपण. आता प्रत्येकाने, मोठ्या संघटनेने, मोठ्या लोकांनी पुढे येऊन आणि आता असं काहीतरी उभारणं केलं पाहिजे, कारण की मराठा पोरांसाठी काहीतरी उद्योगधंद्याला काहीतरी वाव भेटेल, किंवा असं काहीतरी कल्पना करून काहीतरी त्या विकासासाठी हातभार लावला पाहिजे. आता जे इलेक्शन चालू आहे त्याच्यामध्ये आज एक मुद्दा कोणी घेतलेला नाही आहे. ॲक्च्युली मराठ्यांसाठी काय करणार आहे की मराठी भाषेसाठी काय करणार, कोणी मुद्दा घेतला नाही. हा मुद्दा घेतला पाहिजे होता खरा, मराठी मुलांसाठी हे करू किंवा मराठ्यांसाठी हे करू, असा कोणी मुद्दा घेतला ना. हा मुद्दा घेऊन कोणीतरी पुढे आला पाहिजे. समाजाचा हित करणारे पण लोक आहे, नाही असं काही नाही. फक्त त्यांना असं कल्पना देणार किंवा असं काही केलं तर होऊ शकतं ना. होऊ शकतं, जरूर 100% होऊ शकतं. असं केल्याने प्रयत्नशी परमेश्वर असतो, त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. कोणीतरी पुढाकार घेऊन, म्हणजे प्रत्येकाने मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे. आता मी मनीष मार्केट, सहारा मार्केटला बघतो ना, ते प्रत्येक जातवाले प्रत्येकाला लगेच सपोर्ट करतात, धंदेवाल्याला पण. आपले लोक सपोर्ट नाही करत. तो मराठी आपला म्हणतो मारवाडी समाज आहे, तो असंच करतो ना, एकमेकांना सपोर्ट करतो, पैशापासून सगळं करतो, मदत करतो आणि त्याला वर आणतो. आपल्याकडे तशी परिस्थिती नाही ना, प्रॉब्लेम तो आहे आपला. तरीच आता महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे. या ठिकाणी कोणकोणत्या पक्षातर्फे कोण निवडणूक लढवत आहे? मला वाटतं अदिती भास्कर फुरसंगे आहेत आपल्या शिंदे गटातर्फे, आणि दुसरे आहेत मनसेतर्फे आपल्या कविता हे आहेत माने, यांच्यामध्ये जास्त लढत आहे दोघांमध्ये. आणि तिसरं अजून कोणी आहे का, एखादी पार्टी, काँग्रेस, समाजवादी किंवा मग अपक्ष? तरी का अजून निदर्शनात आलेलं नाही, म्हणजे बघितलेलं नाही आहे, पाहिलं ठीक आहे. मग या ठिकाणी जो म्हणजे विकास वगैरे कसा झालेला आहे? विकास असा ठीक आहे, असं बऱ्यापैकी आहे. अच्छा, काय हे नाही आहे, विशेष काही नाही, बऱ्याच गोष्टीचा प्रश्न आहे त्याचा. हां, या ठिकाणी आता समजा महानगरपालिकेमध्ये बऱ्याच काळ शिवसेनेची सत्ता होती मेन म्हणजे, आणि विशेष म्हणजे शिवसेनेची आता 2 शिवसेना झाल्या. आणि आता नेमकं काय वाटतं, राज साहेब आणि उद्धव साहेब पण एकत्र झालेले, याचा फायदा या निवडणुकीत होईल असं वाटतं का तुम्हाला? सांगू शकत नाही कारण लोकांवर अवलंबून आहे सर्व. लोक काय करतात त्याच्यावर आहे पुढे. आणि महापौराच्या मुद्द्यावरून आता जे चाललं आहे की कोण म्हणतं खान, कोण म्हणतं उत्तर भारतीय करणार, कोण म्हणतं हिंदू करणार, कोण म्हणतं मराठीच करणार, तुम्हाला कसं वाटतं? मराठीच पाहिजे आपला. आणि मराठीच हवा. अच्छा, खरी शिवसेना तुम्हाला कोणती वाटते? कारण की कोर्टाने जो निर्णय दिला आहे, कोर्टात पण प्रकरण चाललं आहे, आता सेनेचं चिन्ह पण गेलं, नाव पण गेलं. याच्या बाबतीत मी काय सांगू शकत नाही. नो कॉमेंट्स. अच्छा, या नाही. नमस्कार, काय नाव आपलं? श्रीकांत मेहकर. ठीक आहे.
नाव काय? श्रीकांत भाईकर. काय करता तुम्ही? मी थोडं तर ड्रायव्हिंगचं आहे, माझा जॉब आहे. परत कंस्ट्रक्शनची छोटी मोठी कामं करतो आणि एवढंच बस. रायटिंगचा वगैरे धंदा आहे थोडा, थोडं चालतं आपलं. काय आता जी निवडणूक लागली आहे, अगदी निवडणूक कशी वाटते तुम्हाला ह्या वेळेची? आता 9 वर्षानंतर ही निवडणूक लागते, आता विधानसभा पण झाली. ही निवडणूक तुम्हाला कशी वाटते? खरं बघायला गेलं तर मी आता माझे केस तर पिकलेले दिसत असतील तुम्हाला. डाय करत नाही? डाय करत नाही. जे ओरिजिनल आहे ते ओरिजिनल. आपण ओरिजिनलच माणूस आहे, ओरिजिनलच ठेवतो. डाय शिवसेना कोणती ओरिजिनल? मला बोला तर उबाटाची शिवसेना ओरिजिनल आहे. कारण की हे सगळे पळून गेलेलीच लोक आहेत, ज्यांनी म्हणतात लोक की 50 खोके वगैरे. ते म्हणता आम्ही उठाव केला. नाही, उठाव मला तरी माझा जेवढापर्यंतचा अभ्यास वाटतो की हा उठाव नाही आहे. 50 खोके हे काय? ज्यांनी करप्शन केलेत ना, ते सगळे पळून गेलेत. कारण की काय जणांनी ह्याच सेनेमधले म्हणजे शिंदे गटातले काय लोकांनी तर सांगितलं सरळ की आम्हाला आता चांगली झोप येते, आम्ही आता भाजपमध्ये विलीन झाल्यानंतर आम्हाला चांगली झोप येते आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या चालल्या आहेत. ह्याच्यावरनं तर वाटतंच ना की ते खरंच बोलत असतील ना. ते काय स्वतःच बोलतात का असेच का? तरी किती जणांनी सांगितलं असं, किती जण असे गेलेत, कळलं का? प्रत्येकजण हा माझ्या आयुष्यातनं मी कधी असं इलेक्शन बघितलं नाही की मारामाऱ्या आणि ह्या खून वगैरे. म्हणजे हा वेगळ्याच धर्तीला चाललं आहे इलेक्शन. म्हणजे पुढचं भविष्य आमच्या मुलांचं बोलतो. आमचं तर संपलं आता जवळजवळ. ह्याच्यावरचं मुलांचं जे आहे, यंग पोरं आहेत, त्यांचं आयुष्य कसं जाईल हे माहीत नाही पडतं आता या इलेक्शनबद्दल. तर कठीण आहे सगळं बोलणं. असं वाटतं का एखाद्या गोष्टीला वेळ कसं लागतं, तसं एक प्रकारचा वेळ म्हणू शकतो? कारण की एक माणसाची भूक असते. आता पैसा तर भरपूर झाला, पण एखादी काही व्यसनासारखी राजकारणाची गंमत आहे. किंवा कारण राजकारणासाठी आपण जर बघितलं तर कुठं काय काय होऊ राहिलं. हां, हे व्यसनच झालं ना, जवळजवळ तसंच झालं आहे. कारण की हे लोकांना भूक लागली या गोष्टीची, कळलं का? आता कसं नवीन कोणतं पिढी दिसतच नाही आहे का बा. एखादा गटप्रमुख आहे किंवा शाखा प्रमुख आहे, तो उभा राहिला इलेक्शनला, असं कधीच बघितलं नाही आहे. आता का पूर्वी चालायचं या गोष्टी, सर्वसामान्य माणूस म्हणून राहायचा. पण आता हे सगळं कठीण आहे, परिस्थिती फार कठीण आहे. भाजप पक्ष जे आहे त्यांच्याकडे तर एकदम लाईन लागले, सगळे त्यांच्यात तिकडे जात आहे आता. मग तेच सांगतो, मगाशीच ते बोललोच ते काय. कारण की जिथे इकडे याच्या ईडीच्या ह्याच्या भीतीने लोक जातात आहे. आपल्या कोणाच्या काय दादागिरी एवढ्या चालल्या आहेत ना, परिस्थिती गंभीर आहे सगळ्या विभागाची. ह्या विभागाचं असं म्हणत नाही, मुंबईमध्ये काय बाहेरसुद्धा, महाराष्ट्रात तर खूपच या गोष्टीचं कठीण परिस्थिती आहे. कोणाचे काय मर्डर होते, कोणाचे हातपाय तोडतात, काय चाललं आहे हे मलाच कळत नाही. काय वाटतं मुंबईमध्ये आता महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे, तुमच्या परिसरामध्ये एकंदरीत काय परिस्थिती आहे, काय वाटतं तुम्हाला? सध्या तरी 2 पक्षच दिसतात आहे मला, म्हणजे मनसे उबाटा आणि शिवसेना RPI आणि भाजप शिंदे गट, हे 2च टफ दिसतात आहे. मग काय नेमकी हवा आहे का कसं आहे नेमकं? हवा काही सांगता येत नाही, कधी कुठे फिरेल भरोसा नाही त्या गोष्टीचा. पण लोकांनी अगोदरच फिक्स केलेलं असतं म्हणजे काय करायचं काय नाही, का नाही अजून केलं नाही? नाही, माझ्या दृष्टिकोनात तर असं फिक्स नसणार. लोक काय जण तर दाखवतात एक आणि करतात वेगळं. पण कोणी म्हणतं ठाकरे ब्रँड वगैरे. ठाकरे बँड बघा, माझ्या तर विचारात की मुंबईमध्ये राहायचं असेल तुम्हाला तर शिवसेना मनसे पाहिजे, कळलं का? शिवसेना. कारण की आत्ताच बघा ह्या थोडा 2-4 दिवसापूर्वीचीच भाजपने MI बरोबर हे केलं आहे. मग कसं काय आम्ही कोणावर भरोसा करायचा? इलेक्शन करताना मग विचार करून करावा लागतो ना. बरोबर. आता ज्यांचं 36चा आकडा म्हणजे एकदम, तेव्हा मध्ये तर हे बोलले होते देवेंद्र फडणवीस की राष्ट्रवादीपद कधीच माझं युती होऊ शकत नाही, हे नक्कीच नाही. लग्न नाही करीन, पण लग्न नाही झालं तरी चालेल, पण मी ज्याशी कधी करणार नाही ते. हे असे विचार काढलेले लोक परत त्याच्यात घेऊन बसतात. राष्ट्रवादी बरोबर पण गेले आता. हां, मग तेच तर बोलतोय ना, माझा बोलायचा उद्देशच तो आहे. काही कोणावर भरोसा नाही करू शकत. परंतु ते बोलले की ज्यावेळेस राज साहेब आणि उद्धव साहेब एकत्र झाले त्यावेळेस पत्रकार परिषद झाली फडणवीस साहेबांची. मी आत्तापर्यंत विधानसभेमध्ये पण त्यांचं बरेच मी आक्रमकपणा अजून बघितला नाही, पण ती पत्रकार परिषद खूप अशी आक्रमक होती. त्यात ते बोलले होते की हे दोघं जरी एकत्र समजा आले तर यांनी मराठ्याला मुंबईच्या बाहेर घालवण्याचं पाप केलेलं आहे आणि यांनी कायमच विश्वासघात केला. असं तर बोलू शकत नाही आहे. तुम्ही पत्रकार परिषद कोणी बघितली का? नाही, मी बघितली नाही आहे. पण कधी अशा छोट्या क्लिप बघतो मी त्याच्यामध्ये. पण मला आपल्याला पटतं तेच घेतो. आपलं एक आहे
की आपल्याला जे पटतं तेच घ्यायचं, कारण की सगळंच काय खरं असतं असं काय नाही असतं. खरोखर मुंबईच्या बाहेर ठाकरेंनी मराठ्यांना घालवण्याचं काम केलंय का? नाही, आम्हाला तर वाटत नाही, कारण की आम्ही पण तर मराठी आहोत. आम्ही समजा काय असं केलं समजू आपण घालवण्याचं काम केलं. ऐका 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 घडीवर आपण समजू असं समजा त्यांनी घालवण्याचं काम केलं, परंतु भाजप आणि शिवसेनेने आयुष्यभर एकमेकाबरोबरच होते हे. हां, मग दोघांची नेमकं युती कोणी होती पहिलं. म्हणजे घालवायला हे पण होते का? साहजिकच ना, सवर आता युती आहे म्हटल्यानंतर ते म्हणतात ना, पापाला भागीदार ते पण आहेत. कारण की भाजपचं त्यावेळेस काहीच नव्हतं, त्यावेळेस तेव्हापासून हे संघच होते ना आयुष्यभर. तेच ते दोघं एकत्र होते, म्हणजे आता दोघांनी पण समजा आता कामाचं एखादं हे घेतलं तर दोघांनी श्रेय घेतलं पाहिजे, एकाने घेऊन नाही चालत आहे. आणि जर पळाल्यानंतर त्यांचं श्रेय काढून घ्यायचं, अरे आम्ही नाही केलं त्यांनी केलं, हे चुकीचं आहे. तो आरोप तुम्हाला कसा वाटतो पण का की मग ठाकरेंनी कायमच विश्वासात गेला किंवा मराठ्यांना मुंबईच्या बाहेर घालवण्याचं पाप त्यांनी केलं, तर ते तर दोघं एकत्रच होते. मग नेमकं कसं म्हणजे नेमकं जनतेने काय समजायचं? हे चुकीचंच आहे, कारण की कोणी आता कामं केली त्याचे श्रेय तुम्ही घेताय की नाही, मग त्याने पळवल्याचं पण श्रेय घ्या ना. यांच्यावर आम्ही पण पळवले, करप्शन त्यांनी केलं त्याच्यावर तुम्ही पण आहात ना. करायला कोणी लावलं? तुम्ही त्यांच्यावर असूनच करप्शन झालंय ना. हा आणि हा राईट. तुम्ही हे तर ऐकलं असेल ना का ठाकरेंचं ट्रॅक रेकॉर्ड आहे भ्रष्टाचाराचं, असं ते म्हणता. हे तुम्ही ऐकलंय का? हा, फडणवीस बोलले. फडणवीस बोलले, ऐकलंय ते. पण माझा बोलायचा उद्देश मग काय, तुम्ही तर सत्तेत बरोबर होते ना. हां, मी तेच बोलतोय ना, जेव्हा तुम्ही सत्तेत बरोबर होता तुम्ही म्हटलं तर तुम्ही पण त्याच्यामध्ये सहभागी आहेत ना. चोराला साथ देणारा पण चोरच असतो. बरोबर. मग असं नाही की त्यांनी केलंय तुम्ही नाही केलंय, असं नाही होऊ शकत. तुम्ही तेव्हा का नाही अडवलं, तुम्ही का नाही तेव्हा हे केलं, तेव्हा का तुम्ही बाहेर नाही गेले. आता ते काँग्रेसचे ते काय मुनगटीवार का नाही, मुनगटीवार नाही, हा तेच वाटतं. मुनगटीवार नाही, काँग्रेसचे नाही 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 ठीक आहे, ते नाव जाऊ दे. आपण ते त्यांनी एक बोलता बोलले होते का ते म्हणायचे ना खाऊंगा ना खाने दूंगा, परत खानेवाले को भी साथ में लूंगा, असं त्यांनी एक शब्द प्रयोग केला होता. आणि आज तशीच परिस्थिती दिसती का ते भ्रष्टाचार मुक्तसाठी नारा होता व ते भाजप सत्तेवाला, पण आज परिस्थिती सगळे ते बरोबर घेत आहे ना. हे पण कुठंतरी म्हणजे जनतेला चुकीचंच ना. बरोबर आहे. त्यांनी बोललं किसी को खाने नहीं दूंगा, मैं नहीं खाऊंगा किसी को खाने नहीं दूंगा. मग शेवटी ते खाणाऱ्यांना जवळ घेऊनच केलेत ना सगळं. म्हणजे भ्रष्ट लोक जवळ करून तुम्ही गेले ना. ॲक्च्युली कोणीच जमा नाही केला पाहिजे, हे चुकीचं आहे. इकडनं उड्या मारतात, तिकडे जातात, तिकडनं उडतात, हे चुकीचं आहे. जे भ्रष्ट लोक आहेत त्यांना सरळ बाहेरच काढायला पाहिजे. दुसरा एक विषय होतो आणि खूप महत्त्वाचा विषय. आता कट्टरता हा एक विषय रंगावला जातो का तुमचं कट्टर हिंदुत्व नाही आहे, ते तुमचं बेगडी हिंदुत्व आहे. ठाकरेंचं आता हिंदुत्व पहिल्यासारखं नाही राहिलं. आणि फडणवीस पत्रकार परिषदेच हा त्यांनी विषय घेतला की ठाकरे हे भगवी शाल फक्त मतांसाठी अंगावर घेता आणि नंतर मतांसाठी आपले मतं बदलता. परंतु देवेंद्र फडणवीसांचं हिंदुत्व पुऱ्या दुनियाला माहिती का देवेंद्र फडणवीस हिंदू म्हणूनच जन्म घेतला व हिंदू म्हणूनच मरणार. हे सगळं असतं तर MI बरोबर कशाला युती केली असती? हा पण एक विषय आहे ना मोठा. कुठे गेली युती नेमकी? ते तर मला पण माहिती आहे, पण मला ऐकायचं आहे तुमच्याकडनं. ऐकायचं काय? धुळ्यामध्ये केली ती दिसतंय, समोर सरतंय, जग जाहीर झालेलं आहे. आणि आता काँग्रेस बरोबर इथं दहीसारखं कुठंतरी झाली ना. अहो, हे सगळे मिलीजुलीत आहेत. आणि ते हे आता सगळे त्यांची काल पत्रकार परिषद झाली, ते म्हणे नाही म्हणे ते अगोदर आमच्याकडे होते, आमच्याकडून ते काँग्रेसमध्ये गेलेत, मग त्यांना 5-6 वाला म्हणून आम्ही परत त्यांना आमच्याकडे घेतलं. हे सगळं असंच चाललं आहे. सगळे कोणी धुतलेले तांदळासारखे स्वच्छ नाही आहेत, सगळे करप्शनवालेच आहेत. आता भाजपवाले दुसऱ्यांवर आरोप करतात आहे. उद्या दुसरी सत्ता पलट झाल्यानंतर मग कळेल तुम्हाला परत कोणी भाजपमध्ये किती करप्शनवाले होते आणि किती आहेत. हा पण एक विषयच आहे ना. जोपर्यंत तुमची आता सत्ता आहे तोपर्यंत तुम्ही आहेत. बरोबर. कोणी भाजप असू दे, सेना असू दे, कोणी सत्ता असेल तर सगळे आपल्या याने चालणार. या पुढे. काय नाव आपलं? प्रकाश कवडे, थोडं पुढे या. कुठले तुम्ही कवडे? मुंबईचे गाव आणि मूळ गाव? उदगीर. लातूरचे. काय तुमच्या ह्या परिसरामध्ये एकंदरीत काय परिस्थिती आता निवडणूक लागलेली आहे? जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ना जे संविधान लिहिलं आहे ते काहीच नाही इलेक्शनमध्ये. का नाही आहे? लोकशाही नाहीच आहे. पैसे द्यायचं, मतं मिळवायचं, हे करायचं ते करायचं. लोकशाही कुठे आहे? बिनविरोध निवडा, नक्कीच हे करा, हां बिनविरोध निवडा, हे करा. कुठे आहे? मला लोकशाही आहे का दाखवा. आपल्या पद्धतीने आपण बरोबर आपल्या वावरात पाणी ओवळतो, अशी गंमत झाली ती. आपल्या पद्धतीने आपल्या कायद्याचा उपयोग करायचा. काय नाही, लोकशाही पद्धतीने निवडणूक होतच नाही. जसं घटनेत तरतूद केलेली आहे ना, तशा प्रकारे हे विलक्षण होतच नाही आहे. होत आहे. थोडं इकडे बघा.
काय वाटतं तुम्हाला आता तुमच्या परिसरामध्ये नेमकं समजा उबाटा आहे किंवा भाजप शिंदे गटाचे उमेदवार आहे, नेमकं या ठिकाणी विकास कसा झालेला? भाजप जनता पार्टीत इथं तुमचे समजा आमदार आहे शिंदेचे, कसा आहे विकास कसा तर आहे? पहिलं 7 वर्ष नगरसेवक नव्हता. नगरसेवक नव्हता ते काम ह्यानी करायचं, महानगरपालिकेने करायचं. आणि नगरसेवक नसला तरी महानगरपालिकेला करायला लागणार काम. बरोबर. करणार तर नगरसेवकाची काही गरज नाही. 7 वर्ष नाही, अजून 10 वर्ष नसलं तर काय होतं. अच्छा.